भारतवर्षाच्या निर्मितीचे जनक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढील काळात स्वातंत्र्याची चुणूक दाखवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारत घडवताना ज्यांची प्रेरणा मिळाली अशा लोककल्याणकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आधुनिक भारताचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या सर्व महामानवांच्या विचारावर आधुनिक भारत घडवला, ते सर्व महापुरुष आणि आम्हाला भारतवर्षात देव, देश, धर्म आणि संस्कृती याचं महत्व पटवून दिलं, आपली संस्कृती घडवली, ते सर्व संत महंतांना मी वंदन करतो। भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात अनेक वर्ष स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विकासाची गंगा शोधणारा माझा इंदापूर तालुक्यातला नागरिक आज या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत। माननीय प्रदीपदादा गारटकर असतील, माननीय दशरथ माने दादा असतील आणि त्यांच्या प्रेरणेतून काम करणारे प्रवीण भैया माने असतील, सर्वच भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष, जिल्ह्याचे आणि तालुक्यातले सर्व पदाधिकारी, प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, मग शिरदाळे अण्णांपासून आजचा युवक कार्यकर्ता, या सर्वांना मी खरं यांचं स्वागत करतो। अण्णा, बारामतीची निवडणूक, बारामतीतली जी घटना घडली, स्वर्गीय अजितदादांच्या दुर्दैवी घटनेनंतर एक वेगळं वातावरण तयार झालं। इंदापूर तालुका हा बारामतीला लागून आहे। बारामतीतल्या अनेक गोष्टी आपल्या तालुक्यापर्यंत पोहोचतात। आपण देखील त्या दुर्दैवी घटनेमध्ये अत्यंत हळहळलो आहोत, हे निश्चितपणे आपल्या सर्वांसमोर आपल्याला सांगायला सांगतो। बंधू आणि भगिनींनो, आपण मूळ विषयावर येऊया। दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 1 मिनिट सर्वांनी उभा राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। सर्वांना 1 मिनिट स्तब्ध उभा राहून दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया। ओम शांती ओम। सर्वांनी बसायचं। बंधू आणि भगिनींनो, इंदापूर तालुक्याची परिस्थिती आपण बघाल, आपण विकासासाठी धडपडतो आहोत। गट तट पक्ष हे त्यानंतरच असतं, आपण म्हणत असतो, हे सामान्य कार्यकर्त्याची वेदना आहे। भीमेच्या आणि नीरेच्या परिसरात पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे, मधल्या पट्ट्यात अतिशय दुष्काळी परिस्थिती, त्यामध्ये कॅनलच्या पाण्यासाठीचा संघर्ष, असा हा शेतकऱ्यांचा तालुका। गेल्या 40-50 वर्ष ठराविक मंडळींचं आलटून पालटून राज्य आलं। पक्ष कोणतेही असोत, आपली अपेक्षा होती की या भागाचा खरा विकास त्यांनी करावा। तुमच्या मागे आम्ही झोकून उभा राहिलो, मी फार मागे जाणार नाही। स्वर्गीय शंकरराव भाऊंच्या माध्यमातून या तालुक्याची पायाभरणी झाली होती। आपल्याला अपेक्षा होती की 1990 नंतर मुक्त धोरण भारताने स्वीकारलं, ही विकासाची गंगा आपल्या तालुक्यात यावी, म्हणून आपण 1995 मध्ये विकास आघाडीच्या नावावर कुणीतरी इथं उभं राहिलं, एक नवा उमदा युवक उभा राहिला आणि त्याच्या मागे हा तालुका झपाटल्यासारखा उभा राहिला आणि त्यांचं 20 वर्ष राज्य या तालुक्यामध्ये राहिलं। बंधू आणि भगिनींनो, तालुक्याचा विकास झालाच नाही। मोठमोठे उद्योग अपेक्षित होते, उद्योग आले नाही। फक्त उद्योगाची एक MIDC मंजूर करण्याचं काम युती शासनाच्या काळात झालं, परंतु तिथे उद्योग आणण्यासाठी आमचा नेता कमी पडला। अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज झालं, म्हणून जनतेनं, इंदापूर तालुक्याने ठरवलं की आता परिवर्तनाची गरज आहे। 2009 मध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न केला, 2014 मध्ये परिवर्तन झालं। एका नेत्याला घालवलं, दुसरे नेते आले। या दुसऱ्या नेत्याने काय केलं आज बघा आपण, 10 वर्ष आणि हे आता 15 वर्ष त्यांच्या हातात सत्ता राहिली असं म्हणावं लागेल। त्यांनी देखील इंदापूर तालुक्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या। पहिल्या नेत्यानं
भाऊ नावाच्या नेत्यानं गावागावात भांडणं लावली, परंतु मामा नावाच्या नेत्यानं त्याच्या पुढची आवृत्ती मॉडर्न कॉपी त्यांनी घराघरात भांडणं लावली. कार्यकर्त्यांमध्ये गटतट पाडले आणि आमचा कार्यकर्ता एकमेकाशी झुंजत राहिला, कारण आपल्या नेत्यावरची निष्ठा ठेवायची आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मला निश्चितपणे का सांगायचं आहे, कारण ही निवडणूक आहे, ही निवडणूक अभिजित भैया वेगळ्या वळणावर पोचली. या निवडणुकीत आपण बघाल, विलास बापूंसारखे ज्येष्ठ नेते आज आपल्या सोबत का आले याचं आत्मचिंतन तुम्ही आम्ही करतोय का नाही? आपण तर करतोय, त्यांना होत नाही. याचं कारण आहे भावांनो, ही निवडणूक नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी झाली. सगळे नेते एकत्र आले, तालुक्यातले ज्यांनी ज्यांनी राज्य केलं ते एकत्र आले आणि ज्यांचा वापर झाला ते कार्यकर्ते मात्र आज आपल्या सोबत आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता निश्चय केला आहे, या दोघांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. त्यांची लायकी दाखवायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वजण काम करतायत. तुम्हाला वाटेल भारतीय जनता पार्टीच्या मागे का जायचं? अहो, देशात भारतीय जनता पार्टी उत्तम कारभार करते, पुन्हा पुन्हा जनता निवडून देते. राज्यात भारतीय जनता पार्टी काम करते, मग इंदापूर तालुक्यात कमळ फुलवलं तर काय होईल? आपण पंजा चालून बघितलं, घड्याळ चालून बघितलं, आता सगळं झालं. एकदा आपण संधी देऊ पूर्ण ताकदीनं, संपूर्ण ताकदीनं. भारतीय जनता पार्टीचं कमळावरचं पॅनल यावेळी निवडून आपल्याला द्यायचं आहे. यासाठी द्यायचं आहे, या दोन नेत्यांना अद्दल घडवायची आहे आणि नेत्यांच्या अद्दल घडवून संपणार नाही, कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे. हा माझा कार्यकर्ता जो रात्रंदिवस यांच्यासाठी झटला, तो कार्यकर्ता आज कुठे आहे? या कार्यकर्त्याला अनेक कार्यकर्ते आज त्यांच्या दबावाखाली आहेत. अनेकांना फोन केले जातात, दबाव टाकला जातो, अरे तुला मी हे देतो, तुला मी हे केलं नाही का, तू त्यांच्या बरोबर फिरू नको, दिवसा तो आमच्या बरोबर फिरतो, रात्री काय करतो, अशा पद्धतीने कार्यकर्त्याला धमकवायचा, दादागिरी करायचा प्रयत्न केला जातो. परंतु मामा आणि भाऊ, तुम्ही लक्षात ठेवा, कार्यकर्ते तुमच्या सोबत जरी असतील तरी मतदान ते आमच्या सोबतच राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचं कमळ या भागातला कार्यकर्ता फुलवणार आहे. अरे टाळ्या वाजवायला सुद्धा तुम्ही घाबरताय, वा, खरे आपण जिद्दी आहोत, खरे मावळे, छत्रपती शिवांचे मावळे आपल्याला जर बनायचं असेल तर या भागातला शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं समतेचं तत्व प्रत्यक्षात आणणारा हा भारतीय जनता पक्षाचा पॅनल आपल्याला ताकदीने निवडून द्यायचा आहे. या दोन नेत्यांच्या नादी लागणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था सांगताना मला भैया सांगावं असं वाटतं. आपण माननीय मंत्री महोदय आपल्या सोबत आत्ता थोड्याच वेळात येणार आहेत, त्यांच्याकडे विनंती करू, इंदापूर एमआयडीसीत यांच्या ज्यांनी कुठले कारखाने टाकणं झालं नाही, यांच्यासाठी जरा आपण सांगू, जया भाऊंना थोडी जागा द्या एमआयडीसीत यांच्या कारखान्याला. यांच्या कारखान्यामध्ये यांची कन्या, भाऊंची कन्या त्याचा चेअरमन बनवू. एक सतरंजा बनवण्याचा कारखाना इंदापूर तालुक्यात उभा करावा लागणार आहे, त्याच्यासाठी यांना जागा द्यावी लागेल. म्हणजे भाऊंची कन्या सतरंजा बनवण्याचा कारखाना, त्याचं चेअरमन त्यांना करू आणि मामाच्या लेकाला त्याचा व्हाईस चेअरमन करू आणि त्या सतरंजा या कार्यकर्त्यांना देण्याचं काम ह्या दोघांनी चालू केलंय आणि त्या सतरंजा अख्ख्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी उचलायच्या. सगळे कार्यकर्ते त्यांच्यापासून म्हणून बाजूला होणार आहेत. मी हे उपरोधिकपणे बोललो, लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे, ही निवडणूक ना भाऊची आहे, ही निवडणूक ना मामाची आहे, ही निवडणूक तुमची आमची आहे. तुम्हाला आम्हाला फसवण्याचं काम ह्या दोघांनी केलंय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आतून एक होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या आपण जी सभा आहे निमगाव शेळगाव गटाची, या गटाच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपाली सचिन राऊत, निमगाव गणाच्या गणाचे उमेदवार आहेत गोरख बळीराम आदलिंग, शेटपळ गणाचे आहेत स्वतः शुभम भारत शिंगाडे आहेत आणि याच्याही शेजारी विलास बापू वाघबोडे आहेत, ज्येष्ठ नेते, ज्यांना 25-30 वर्ष वापरून ऐनवेळी स्वतःच्या मुलींचं काळजीपोटी विलास बापूंना बाजूला करणाऱ्या नेत्याला देखील आपल्याला अद्दल घडवायची आहे आणि विलास बापूंना काटी वडापुरी गणातून ताकदीने निवडून आणायचं आहे. माझा गोटू पांढरे शेवटपर्यंत लढला, बिचारा प्रयत्न करतोय, नवद उमद नेतृत्व आहे. सर्वच या गाड्यातले सर्वांची नाव घेऊ शकत नाही, सर्व गटगणातील भेदाभेद न करता गटगणातील कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आणि सर्व पॅनल चालवायचं आहे. दोन गोष्टी सांगतो आणि मी थांबतो. पहिला मुद्दा,
या मामाचं मोठेपण सांगतो. मामा ज्याच्याकडे जातो त्याला म्हणतो तो आपलाच आहे की गेला का असलं कशाला. मग धनगर समाज भेटला की म्हणायचा अरे पाहुणं पाहुणं पाहुणं. मग ओबीसीचा कोणी दिसला की आपण ओबीसी आहे. ओबीसीच्या मराठा समाजात गेला हे आपण एकच आहे दादा भाऊ काका मामा. अहो हे सगळ्याला गोड बोलून साखर वाटून मारून टाकण्याचं काम कार्यकर्त्याचं या मंडळींनी केलं. म्हणून मामा असो नाहीतर भाऊ असो, तुमची ही निवडणूक नाही. तुम्ही ह्या निवडणुकीला तुमच्या प्रतिष्ठेची निवडणूक केली, पण ही निवडणूक होती कार्यकर्त्याची. त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मात्र एकत्र आले. आणि उद्या जर तुमच्या निवडणुका लागल्या तर तुम्ही वेगळं प्रस्थान मांडणार, वेगळं चिन्ह घेणार. म्हणून तर मागाशी एक कार्यकर्ते पाटील बोलले, आता तुमचं घड्याळ आहे ना तो कायमचं ठेवा. तुम्ही कुठेही येऊ नका, तुम्ही आपलं घड्याळ सांभाळा. जनता तुम्हाला निश्चितपणे तुमची दागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळात भारतीय जनता पार्टी तालुक्यात ताकदीने वाढणार आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्हावरचं पॅनल ताकदीने निवडून देऊया आणि आपण इंदापूर तालुक्यामध्ये मोठं परिवर्तन घडवूया. मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं स्वप्न या तालुक्यात पूर्ण करूया. माननीय जयाभाऊंचं आगमन थोड्याच वेळात होत आहे. 2 मिनिटं मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पडळकर साहेब. अगदी 2 मिनिटांच्या अवधीमध्ये जयभाऊंचं आगमन या